नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के कट्टा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचा भूगोलावरील 100 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न, मध्य आशियातील देशातून भारताला कोणत्या वस्तू आयात कराव्या लागतात? तर मध्य आशियातील देशातून भारताला याचे उत्तर आहे बी, खजूर व ऑलिव्ह ह्या वस्तू आयात कराव्या लागतात। बी याचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, ओटम थुलाल हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ओटम थुलाल हा नृत्य प्रकार केरळ या राज्याशी संबंधित आहे, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे, लाटांपासून वीज निर्मिती करण्याची क्षमता खालीलपैकी कोणत्या भागात सर्वाधिक आहे? तर लाटांपासून वीज निर्मिती करण्याची क्षमता ही याचे योग्य उत्तर आहे खंभातचे आखात या भागात सर्वाधिक आहे, खंभातचे आखात। पुढील प्रश्न आहे, दलहस्ती ऊर्जा निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर दलहस्ती ऊर्जा निर्मिती केंद्र हे चिनाब या नदीवर आहे, ए याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे, अभोर व अप्तानी या जमाती भारतातल्या कोणत्या भागात आढळतात? तर याचे योग्य उत्तर आहे बी, सिक्कीम या भागात आढळतात। पुढील प्रश्न आहे, जास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगेचे स्थान रिकामी जागा हिमालयात आहे? तर जास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगेचे स्थान हे काश्मीर हिमालयात आहे, डी याचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न, बंकिमहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर बंकिमहॅम कालवा याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, सी, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या राज्यात स्थित आहे बंकिमहॅम कालवा। पुढील प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान कोणते आहे? तर दिलेल्या पर्यायामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान आहे मुंबई शहर, सी याचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, डोंगराळ प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात? तर डोंगराळ प्रदेशात विखुरलेल्या वस्त्या आढळतात, बी याचे योग्य उत्तर आहे। डोंगराळ प्रदेशात कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात? तर विखुरलेल्या वस्त्या आढळतात, बी याचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, रिकामी जागा हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ए, शुक्र हा ग्रह सर्वात तेजस्वी ग्रह आहे। पुढील प्रश्न, रिकामी जागा हे शहर भारतातील मँचेस्टर होय? तर अहमदाबाद हे शहर भारतातील मँचेस्टर होय, डी याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो। पुढील प्रश्न आहे, भारताच्या मध्यातून कोणती रेखा जाते? तर भारताच्या मध्यातून कर्करेखा जाते, डी याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, कर्करेखा ही भारताच्या मध्यातून जाते, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे, भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी, 3214 किलोमीटर इतका विस्तार भारताच्या उत्तरेपासून आणि दक्षिणेपर्यंत आहे, 3214 किलोमीटर। पुढील प्रश्न, अंदमान निकोबार द्वीप समूह कुठे स्थित आहे? याचे उत्तर आहे डी, बंगालच्या खाडीमध्ये अंदमान निकोबार द्वीप समूह स्थित आहे। पुढील प्रश्न आहे, लक्षद्वीप कुठे स्थित आहे? तर लक्षद्वीप हे अरब सागरात स्थित आहे, बी याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आपण पाहूयात, भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात? तर भारताच्या दक्षिण टोकाला ए याचे योग्य उत्तर आहे इंदिरा पॉइंट असं म्हटले जाते। पुढील प्रश्न आहे, भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? तर भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? तर 2.42% आहे, सी याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा 2.42% आहे। पुढील प्रश्न आहे, जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक भारतात निवास करतात? तर जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17% लोक भारतात निवास करतात, सी याचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न, भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिच प्रमाणवेळ यामध्ये किती अंतर आहे? तर भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिच प्रमाणवेळ यामध्ये 5 तास 30 मिनिटचं अंतर आहे, तर डी याचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, भूमध्य रेखेपासून भारताच्या दक्षिण टोकाचे अंतर किती आहे? तर भूमध्य रेखेपासून भारताच्या दक्षिण टोकाचे अंतर आहे 752 किलोमीटर, ए याचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, भारताच्या जमीन सीमेची लांबी किती किलोमीटर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या जमीन सीमेची लांबी ही 15,200 किलोमीटर आहे, सी याचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, भारताच्या मुख्य भूभागाच्या तटरेखेची लांबी किती आहे? तर भारताच्या मुख्य भूभागाच्या तटरेखेची लांबी आहे, तर याचे योग्य उत्तर आहे 6,100 किलोमीटर एवढं आहे। तर पुढचा प्रश्न आहे, तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो? तर तीज हा सण पार्वती या देवतेस समर्पित केला जातो, सी याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आपण पाहूया, संपूर्ण भारताच्या
किती टक्के भागावर पर्वत आणि डोंगराचा विस्तार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सी 28.8% डोंगराचा विस्तार आहे संपूर्ण भारताच्या. प्रश्न आहे कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? तर कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए गुजरात. गुजरात या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे. पुढील प्रश्न भूमध्य रेखेच्या जवळ कोणते स्थान आहे? तर भूमध्य रेखेच्या जवळ, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इंदिरा पॉइंट हे स्थान आहे भूमध्य रेखेच्या जवळ. ए याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे इंदिरा पॉइंट कुठे स्थित आहे? तर इंदिरा पॉइंट हे अंदमान निकोबार बेटावर स्थित आहे. लक्षात ठेवा डी याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रश्न आपण पाहूयात कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे? तर पश्चिम बंगाल या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे. डी याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न भारताची जमीन सीमा कोणत्या देशासोबत सर्वाधिक आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए बांगलादेश या देशासोबत सर्वाधिक आहे. पुढील प्रश्न भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी मुंबई. मुंबई हे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. पुढील प्रश्न आहे भारतातल्या पूर्वी सागरी किनारपट्टीला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर भारतातल्या पूर्वी सागरी किनारपट्टीला कोरोमंडल या नावाने ओळखले जाते. बी याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न प्राचीन भारताचा कोणता भौगोलिक भाग प्राचीन आहे? तर भारताचा कोणता भौगोलिक भाग प्राचीन आहे? तर याचे उत्तर आहे सी प्रायद्वीपीय पठार भौगोलिक भाग प्राचीन आहे. पुढील प्रश्न कोकण किनारा कुठून कुठूनपर्यंत स्थित आहे? तर कोकण किनारा हा गोवा ते दमणपर्यंत स्थित आहे. ए याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आपण पाहूयात कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे यांनी निश्चित केलेली आहे? तर दमणगंगा ते तेरेखोल नदी पर्यंत निश्चित केलेली आहे. बी याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? तर भारताची दक्षिणोत्तर लांबी 3214 किलोमीटर इतकी आहे. ए याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात ठेवा 3214 किलोमीटर. पुढील प्रश्न न्यू मूर द्वीप कुठे स्थित आहे? तर न्यू मूर द्वीप हे अंदमान समुद्रात स्थित आहे. न्यू मूर द्वीप कुठे स्थित आहे? तर अंदमान समुद्रात. डी याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न कोणता द्वीप भारत आणि श्रीलंकाच्या मध्ये स्थित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी रामेश्वरम हा भारत आणि श्रीलंकाच्या मध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न आहे लक्षद्वीप समूहाच्या एकूण द्वीपांची संख्या किती आहे? तर लक्षद्वीप समूहाच्या एकूण द्वीपांची संख्या याचे योग्य उत्तर आहे डी 36 द्वीपांची संख्या आहे. पुढील प्रश्न आहे लक्षद्वीप समूहाचा एकूण किती द्वीपावर लोकवस्ती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 10 द्वीपावर लोकवस्ती आहे. पुढील प्रश्न भारताच्या कोणत्या ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखतात? तर भारताच्या कोणत्या ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सियाचीन या नावाने ओळखतात. सियाचीन या नावाने ओळखतात. बी याचे योग्य उत्तर आहे. तर पुढील प्रश्न आहे चीनच्या ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीरच्या भागाला काय म्हणतात? तर चीनच्या ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीरच्या भागाला अक्साई चीन असे म्हटले जाते. हे याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अक्साई चीन म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे भारतात शीत मरुस्थल कोणते आहे? तर भारतात शीत मरुस्थल या योग्य उत्तर आहे लडाख. लडाख हे भारतात शीत मरुस्थल आहे. पुढील प्रश्न आहे दख्खन पठाराची उंची रिकामी जागा मीटरच्या दरम्यान आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी 300 ते 900 मीटरच्या दरम्यान आहे दख्खन पठाराची उंची. पुढील प्रश्न आपण पाहूया भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर याचे योग्य उत्तर आहे ए. पुढील प्रश्न आहे न्यू मूर द्वीपावरून भारताचे कोणत्या देशासोबत विवाद आहेत? तर न्यू मूर द्वीपावरून भारताचे बांगलादेश या देशासोबत विवाद आहेत. बी याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत भारत कोणत्या गोलार्धात स्थित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बी उत्तर. भारत हा उत्तर गोलार्धात स्थित आहे. बी याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आपण पाहूयात केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली भारताच्या कोणत्या 2 राज्यांमध्ये स्थित आहे? तर डी याचे योग्य उत्तर आहे गुजरात व महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न पाहूयात कोणत्या राज्याला पहिले नेफाच्या नावाने ओळखले जायचे? तर सी याचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या नावाने ओळखले जायचे. पुढील प्रश्न केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार द्वीपसमूहाची राजधानी पोर्ट ब्लेअर कोणत्या द्वीपावर स्थित आहे? तर बी याचे योग्य उत्तर आहे दक्षिण अंदमान. पुढील प्रश्न कोणते राज्य उत्तरी पूर्वी राज्याची 7 सिस्टरचा भाग नाही आहे? तर डी याचे योग्य उत्तर आहे सिक्कीम व पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न
आंध्र प्रदेश, तामिळनाडू व उत्तर प्रदेश हे राज्य खालीलपैकी कोणत्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सतरंजासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, उत्तर भारतात उपहिमालय क्षेत्राच्या मदतीने पसरलेल्या समतल मैदानाला काय म्हणतात? तर डी याचे योग्य उत्तर आहे भावर असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, खालील कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? तर मणिपूर या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. बी योग्य उत्तर आहे. तर पुढील प्रश्न आहे, भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे 0 माईल हे स्थान रिकामी जागा शहरात आढळते. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए नागपूर शहरात आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात रिकामी जागा मृदा आढळते. तर याचं उत्तर आहे बी रेगूर मृदा आढळते. पुढील प्रश्न, टाटा आयर्न व स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर सुवर्णरेखा या नदीवर स्थित आहे. ए याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सिकंदराबाद. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी पश्चिम भागात आढळतात. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही भ्रंश उद्रेकामुळे झाली. डी याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे? तर डी याचे योग्य उत्तर आहे तामिळनाडू. पुढील प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. सी याचे योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगातील रिकामी जागा क्रमांकाचा देश आहे. तर डी याचे योग्य उत्तर आहे 7व्या क्रमांकाचा देश आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनविण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे बी भंडारा. पुढील प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यातील रिकामी जागा या क्षेत्री कृष्णा व वेण्णाचा संगम झाला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी माहुली या क्षेत्री कृष्णा व वेण्णाचा संगम झाला आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विस्तार रिकामी जागा नदीपासून नदीपर्यंत आहे. तर ए याचे योग्य उत्तर आहे दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत आहे. पुढील प्रश्न आहे, रिकामी जागा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचा जलाशय लक्ष्मीसागर नावाने ओळखला जातो. कोणत्या? तर बी याचे योग्य उत्तर आहे भोगावती. पुढील प्रश्न आहे, तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर सी याचे योग्य उत्तर आहे पालघर. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटात जोडते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी निलगिरी. पुढील प्रश्न आहे, भारताच्या पश्चिमेला कोणता देश आहे? तर भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान हा देश आहे. सी याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रश्न, मन्नारची खाडी आणि पारसी सामुद्रधुनी यांनी भारताला कोणत्या देशापासून वेगळे केले आहे? तर श्रीलंका या देशापासून वेगळे केले आहे. याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर अल्लापल्ली अरण्य म्हणून ओळखले जाते. सी याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, कर्करेषा भारताच्या किती राज्यामधून जाते? तर कर्करेषा भारताच्या 8 राज्यामधून जाते. सी याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, गंगा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखतात? तर गंगा नदीला बांगलादेशमध्ये पद्मा या नावाने ओळखतात. ए याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, गंगा व ब्रह्मपुत्रा यांची संयुक्त जलधारा कोणत्या नावाने ओळखली जाते? तर डी याचे योग्य उत्तर आहे मेघना. पुढील प्रश्न, भारताची कोणती नदी सुंदरवन डेल्टा बनवते? तर डी याचे योग्य उत्तर आहे गंगा व ब्रह्मपुत्रा. पुढील प्रश्न आहे, सांगसपो नदी कोणत्या राज्यातून होऊन भारतात प्रवेश करते? तर बी याचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेशातून प्रवेश करते. पुढील प्रश्न आहे, तवा नदी कोणाची सहाय्यक नदी आहे? तर तवा नदी ही नर्मदा नदीची सहाय्यक आहे. बी याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ए याचे योग्य उत्तर आहे विदर्भ. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? तर मराठवाडा या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे. बी याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, कोणती नदी भ्रंशद्रोणी मार्गे वाहते? तर डी याचे योग्य उत्तर आहे नर्मदा नदी. पुढील प्रश्न आहे, आताच केंद्र सरकारने कोणत्या नदीला राष्ट्रीय दर्जा देण्याची घोषणा केली आहे? तर बी याचे योग्य उत्तर आहे ती आहे गंगा नदी. प्रश्न आपण पाहूयात, प्रायद्वीपीय भारताची सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर बी याचे योग्य उत्तर आहे गोदावरी नदी. पुढील प्रश्न, भारतात वाहण्याच्या अंतरानुसार सर्वात लांब नदी कोणती आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे डी, गंगा नदी सर्वात लांब नदी आहे. पुढील प्रश्न आहे, पंजाबच्या निर्मितीला सर्वात महत्त्वाची नदी कोणती? तर पंजाबच्या निर्मितीला सर्वात महत्त्वाची नदी आहे सिंधू नदी. याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रश्न, कोणती नदी पश्चिमेला वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते? तर बी याचे योग्य उत्तर आहे नर्मदा नदी. पुढील प्रश्न आहे, कावेरी जलविवाद कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सी याचे योग्य उत्तर आहे कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यामध्ये कावेरी जलविवाद आहे. पुढील प्रश्न, कोणत्या नदीला रुद्रगंगा या नावाने ओळखतात? तर गोदावरी नदीला रुद्रगंगा या नावाने सुद्धा ओळखले जाते. याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असलेली नदी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गोदावरी नदी. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या 2 राज्यात भीमा पाणी तंटा चालू आहे? तर बी याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यात भीमा पाणी तंटा चालू आहे. पुढील प्रश्न आपण पाहूयात, महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र रिकामी जागा या विभागात आहे? तर सी याचे योग्य उत्तर आहे मराठवाडा या विभागात कमी क्षेत्र वनाखालील आहे. पुढील प्रश्न आहे, सिंध विजयीचे श्रेय कोणाला जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सर चार्ल्स नेपियर. पुढील प्रश्न, मुळा मुठा नद्याच्या संयुक्त प्रवाह रिकामी जागा जवळ भीमा नदीला मिळतो? तर याचे योग्य उत्तर आहे बी, रांजणगाव जवळ मिळतो. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीच्या भूपृष्ठ भागाचे किती टक्के भाग भूभागाने व्यापलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी, 29.2% भाग भूभागांनी व्यापलेले आहे. पुढील प्रश्न आहे, कोणती प्रजाती कागद निर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते? तर निलगिरी ही कागद निर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते. याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे विश्वात कितवे स्थान आहे? तर बी याचे योग्य उत्तर आहे 7वे स्थान आहे. पुढील प्रश्न, जनसंख्येच्या दृष्टीने भारताचे जगात कितवे स्थान आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी, 2रे स्थान आहे जगात. पुढील प्रश्न आहे, भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर भारताच्या उत्तरेला चीन, नेपाळ आणि भूटान हे 3 देश आहेत. डी याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, भारताच्या पूर्वेला कोणता देश आहे? तर भारताच्या पूर्वेला बांगलादेश आहे. याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रश्न, भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर भारताच्या दक्षिण पश्चिमेला अरबी समुद्र आहे. बी याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, भारताच्या दक्षिण पूर्वेला कोणती खाडी आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बंगालची खाडी आहे. डी याचे योग्य उत्तर आहे.